अगदी पुरुषी बनवतील इतकी पातळ तांदळाची भाकरी पाहणार आहोत। न थापता न तेलाचा वापर करता अगदी 2 साहित्यामध्ये आपण ही तांदळाची भाकरी पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता साहित्य पाहू। इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी घ्यायचं। आता 1 वाटी पीठ तर 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी मी गरम होण्यास ठेवलेलं आहे। अशा प्रकारे पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे पीठ आपण घालायचं। थोडंसं मीठ घालायचं यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं। अगदी थोडंसं मीठ घालायचं, जास्त मीठ घालायचं नाही, फक्त 1 पिंच। आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस बंद केला तरी चालेल। अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं आता हे पीठ। आता आपण हे पीठ झाकल्यानंतर थोडंसं गरम असतानाच मळणार आहोत। त्यासाठी पाहू शकता अशा प्रकारे थोडंसं पीठ गरम असताना मी एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हे पीठ मळताना मात्र पाण्याचा वापर करायचा नाही। विदाऊट पाणी आपण हे पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं। थोडंसं हाताला गरम वाटेल एवढंच पीठ गरम ठेवायचं आणि हे अशा प्रकारे मळून घ्यायचं। आपण पीठ मळत आहे तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतील। अगदी सोप्या पद्धतीचे व्हिडिओ असतात। चला पाहू। आता अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। पाण्याचा वापर न करता हे पीठ मळून घ्यायचं। अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण असा बारीक, तुम्हाला जर मोठी भाकरी पाहिजे असेल तर मोठी भाकरीचा गोळा घेऊ शकता, छोटी पाहिजे असेल तर छोटाही गोळा घेऊ शकता। अशा प्रकारे पीठ घालून आपण हे अशा प्रकारे लाटून घ्यायचं। अगदी छान लाटता येते भाकरी, मोडतही नाही। थोडंसं पीठ लावायचं आणि अगदी तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे तेवढी भाकरी पातळ होते। अशा प्रकारे लाटून घ्यायचं। इथे तेलाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही, थोडंसं पीठ घालायचं आणि ही भाकरी लाटून घ्यायची। पाहू शकता अगदी किती मोठी झालेली आहे भाकरी आणि अगदी पातळ भाकरी होते, मोडत नाही भाकरी। जरूर करून पहा। ससा करून भाकरी तांदळाची करता येत नाही, पण अशी पद्धत वापरली ना तर अगदी छान तुम्हाला भाकरी करता येतील। अशा प्रकारे आपण गरम तव्यावरती जी पिठाची बाजू असते खालची ती वरती आली पाहिजे अशा प्रकारे टाकायची आणि थोडंसं पाणी लावून घ्यायचं। आता भाकरी टाकल्यानंतर थोडासा गॅस मिडियम ठेवायचा, जेणेकरून भाकरी उलटता येते। अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं आणि आता ही भाकरी आपण उलटून घ्यायची। अशा प्रकारे पाणी लावून झालेलं आहे आणि अशा प्रकारे पलटी मारायची भाकरीला। आणि आता गॅस पण मिडियमच ठेवायचा, जास्त स्लो ठेवायचा नाही, मिडियम ठेवायचा आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने तव्यावरतीच भाकरी भाजायची, फ्लेमवरती भाकरी भाजायची नाही। तुम्ही जर भाजत असाल तर अशा प्रकारे भाकरी भाजू नका, कारण जे धुलीकण असतात गॅसचे ते आपल्या तोंडावाटे जातात आणि ते अतिशय धोकादायक असतं। त्यामुळे तुम्ही तव्यावरतीच भाकरी भाजत जावा। अशा प्रकारे तव्यावरती छान भाकरी भाजते। अशा प्रकारे सर्व भाकरी करून घेऊ शकता। अगदी कंटाळा येत नाही आणि भाकरी मोडतही नाही। अगदी पातळ तांदळाची भाकरी तयार होते। आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे सर्व व्हिडिओ पाहता येतील। लाईक करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद।